एक माणूस होता, परीक्षा देत होता, अभ्यास करीत होता. ही परीक्षा आता करतात ना मुलं आपले अभ्यास, MPSC UPSCचं काय नाही, पण आपल्या स्पर्धा परीक्षा वगैरे आहे का नाही, बसलेले मुलं सगळे अभ्यास करतात. त्याला लागून त्याला एक एसटीत कंडक्टरची नोकरी लागली. कसली? कंडक्टरची नोकरी लागली. माझा सिद्धांत असा आहे, प्रश्न विचारले पाहिजे. कंडक्टरची नोकरी लागली. पहिला दिवस त्याच्या कंडक्टरच्या ड्युटीचा, बसमध्ये बसला. पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच बाकड्यावर हे तुमच्यासारखा एक 125 किलोचा पैलवान, हे वयस्कर पैलवान, हे अशा पांढऱ्या मेशा, हे दांडगाच्या दांडगा पैलवान बसलेला. आता ते कंडक्टर आता आजच्या काळातला परीक्षा पास झाला कसं तरी लागला बा, तिने पाहिलं मला तिकीट 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 केलं. आता त्याच्याकडे घाबरतच तिकीट मागितलं पैलवानाकडे. तिने असं रागा पाहिलं, म्हणलं पैलवान तिकीट काढीत नसतोय पुढं वय. आता ते पहिला दिवस होता, गरबाडला जाऊन द्या म्हणे, कुठं नादी लागत आहे. गेला, पुढचे तिकीट काढले. दुसऱ्या दिवशी तीच गाडी लागली, तिच्यातच लागली ड्युटी, तिच्यात एक दिवस पैलवान बस. त्याला 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, याला इतकं टेन्शन आलं. म्हणलं या पैलवानाला दाखवायचंच म्हणलं. आता बघा आता काय, माझ्याकडे 6 महिन्याची सुट्टी टाकली. किती? आणि पुढे गेला, कोल्हापूरला गेला. हे काजू घेतले, बदाम घेतले, तूप घेतले. 6 महिने नुसती मेहनत केली. 60 किलो वजन होतं, त्याने बी 125 किलो वजन केलं. 6 महिने झाले. महाराज आला एसटीत, तीच गाडी लागली, तीच ड्युटी. आला, समोर पाहिलं तर तो पैलवान बसलेलाच होता. म्हणला तिकीट तिकीट तिकीट. ते म्हणलं पैलवान तिकीट काढीत नसतो. आणि मग हिने काय केलं, अशा बायावर घेतल्या दोन्ही बी, कमॉन तिकीट काढीत नसतो. ते म्हणला पैलवानाकडे 500 एकनाथ शिंदेने दिलेला. कळलं का नाही तुम्हाला? ते म्हणला मग तुम्ही पहिल्या दिवशी काहून नाही सांगितलं? ते म्हणला तुम्ही विचारलाच नाही ना प्रश्न. प्रश्न विचारला असता तर एवढा बरं चांगलं झालं. ते काय बिल्डर शरीर बनवलं तिथे काय रे महाराज. प्रश्न विचारले पाहिजेत, प्रश्न पडले पाहिजेत, प्रश्न विचारले पाहिजेत. साधू संतांनी, वारकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारायचे शिकवले. हे ज्ञान या ठिकाणी दिलं महाराज, सगळ्या संतांनी.